तुम्ही मुलांना नेहमीच बाहेरचा समोसा आणि कचोरी देत असाल ना, तर हा व्हिडिओ नक्कीच पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला त्याच वाटीने 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा आपल्याला काळे तीळ, 1.5 चमचा आपल्याला या ठिकाणी पांढरे तीळ घालायचे आहेत. तुम्ही दोन्ही तिळांपैकी कोणताही एक तीळ वापरलं तरी या ठिकाणी चालणार आहे. पांढरे तीळ घातले की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. अर्धी वाटी आपल्याला या ठिकाणी फ्रेश दही घालायचं आहे. आणि त्याच वाटीमध्ये मी पाणी घेते आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे कणिक मळून घ्यायचे आहे. आपण चपाती बनवण्यासाठी जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट मळायचं नाही आहे किंवा खूप जास्त सैलसरसुद्धा मळायचं नाही आहे. तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर 10 मिनिटासाठी आपण हे पीठ साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण या ठिकाणी दुसरी तयारी करूया. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 10 ते 12 मिरे घालायचे आहेत. त्यानंतर 1 चमचा धने, इथे मी 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. या ठिकाणी मी मिरच्या कमी तिखट असतात ना त्या वापरलेल्या आहे. त्यामध्ये आपल्याला आलं घालायचं आहे. पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे जाडसर, अगदी ह्या पद्धतीने. तर वाटणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे. इथे मी एक बाऊल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना ते घालायचं आहे. आणि ज्या वाटीने आपण पिठं मोजून घेतली होती त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या पालक घ्यायचा आहे. 2 वाट्या पालक घातल्यानंतर त्यामध्ये इथे मी 1 वाटी कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून. इथे मी एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता. कांदा घातल्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर इथे मी 2 बटाटे उकडून घेतले होते, तर आपल्याला त्यामध्ये फोडून घ्यायचे आहेत. तुम्ही 1 बटाटा वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे. इथे मी एक मोठ्या साईजचा बटाटा आणि एक छोट्या साईजचा बटाटा या ठिकाणी वापरलेला आहे. तर दोन्हीसुद्धा बटाटे त्यामध्ये फोडल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आधी मी चमच्यानी वरखाली करून घेते आणि त्यानंतर हाताने अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घेते. अगदी या पद्धतीने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता स्टफिंग छान असं तयार झालेलं आहे. तर आपण 10 मिनिटासाठी पीठ साईडला ठेवलं होतं ते आपल्याला परत हाताने एकसारखं करून घ्यायचं आहे. त्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि परत ही कणिक आपल्याला एकसारखी करून घ्यायची आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर कणिक एकसारखी केल्यानंतर त्यामधला आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे. गोळा आपल्याला परत एकसारखा हातावर करून घ्यायचा आहे. आपण पुरणपोळी बनवतो ना त्या पद्धतीने आपल्याला त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी गोल गरगरीत वाटी तयार करून घेतलेली आहे. थोडीशी आपल्याला या ठिकाणी खोलगट करायची आहे. तर वाटी तयार झाल्यानंतर आपण जे स्टफिंग तयार केलं होतं ते आपल्याला 1 चमचा त्यामध्ये घालायचं आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की नेमकं आज आपण काय बनवतोय. तर आज आपण कचोरी बनवतोय. कुठेही आपण मैद्याचा वापर केलेला नाहीये. अगदी आपण त्या स्टफिंगमध्ये भाज्यासुद्धा वापरलेल्या आहे पालक. तुम्ही पालकच्या ऐवजी कोणतीही भाजी या ठिकाणी वापरू शकता. त्यामध्ये स्टफिंग घातल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने बंद करून घ्या आणि परत आपल्याला हातावर एकसारखं करून घ्यायचं आहे. खूप जास्त जाड करायचं नाही आहे किंवा खूप जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. तर पाहू शकता मस्त आपली इथे कचोरी तयार झालेली आहे. तुम्ही नेहमी मुलांना बाहेरचा समोसा आणि कचोरी देत असाल ना, तर एकदा घरी नक्कीच करून द्या. मुलं अगदी आवडीने खातील आणि तुमच्याकडे नेहमी याच पद्धतीने करून मागतील. तर इथे मी एक करून घेतलेली अशाच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दुसरीसुद्धा करून दाखवते. तर आपल्याला त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये स्टफिंग घालायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी स्टफिंगसुद्धा यामध्ये जास्त वापरलेलं आहे. तर आपल्याला परत हे बंद करून घ्यायचं आहे आणि हातावर आपल्याला परत एकसारखं ही कचोरी करून घ्यायची आहे.
खायला ना खरंच अगदी टेस्टी लागते बरं का. एकदा नक्कीच करून पहा. तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही ही रेसिपी करू शकता. खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही करायला. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दुसरीसुद्धा कचोरी करून घेतलेली आहे. तर आपल्याला परत हातावर एकसारखी करून घ्यायची आहे. पाहू शकता किती मस्त तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी बाकीच्यासुद्धा करून घेणार आहे. मी तुम्हाला 2 कचोऱ्या करून दाखवलेल्या आहेत. अशाच पद्धतीने इथे मी बाकीच्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. तर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. पॅनमध्ये तेल घातलं, तेल गरम झालं की आपल्याला या ठिकाणी गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 कचोरी सोडायची आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनटं एका साईडने छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक साईड तळलेली आहे. तर कचोरी पलटी करताना आपल्याला 2 चमच्यांचा या ठिकाणी वापर करायचा आहे. तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने कचोरी पलटी करून घ्या आणि दुसरीसुद्धा साईड तळून घ्या. थोडीशी आपल्याला उलटण्याने फिरवत राहायचं आहे म्हणजे सगळ्या साईडनी छान तळल्या जाईल. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी पॅनमध्ये तेलसुद्धा अगदी कमी वापरलेलं आहे. खूप जास्त तेलसुद्धा लागत नाही या रेसिपीला. अगदी कमी तेलात तयार होते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दोन्ही साईडनी सुद्धा मी खरपूस तळून घेतलेली आहे. दिसायला सुद्धा किती सुंदर दिसते पाहू शकता. खरंच खायला सुद्धा तेवढीच अप्रतिम आहे. एकदा नक्कीच करून पहा. तर एक कचोरी तळल्यानंतर मी एका साईडला काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसरीसुद्धा तेलामध्ये सोडून दोन्ही साईडनी खरपूस तळून घ्यायची आहे. मुलं जर पालक खात नसतील ना तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना खाऊ घाला. मुलांना समजणार सुद्धा नाही की त्यामध्ये आपण पालक वापरलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दुसरीसुद्धा कचोरी दोन्ही साईडनी छान खरपूस तळून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने इथे मी बाकीच्यासुद्धा कचोऱ्या तळून घेते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळ्या कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही टोमॅटो केचप संग किंवा कोणत्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा कोणतीही चटणी नसेल किंवा केचप नसेल तुम्ही तशीसुद्धा खाऊ शकता. तुम्हाला मी या ठिकाणी 1 कचोरी फोडून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता कचोरीमधलं आतमधलं स्टफिंग किती छान दिसतंय. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल ना तर व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.